मंगला काली भद्रकाली कपा
क्षमादिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। यं प्रविश्य मम वाचमिमां प्रसुतां संजीव यत्र किल शक्तिधरस्मदानम् अन्यहस्तचरणं श्रवणं त्वगादे प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णं वयं नमः। राजा राम 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 सीता राम राम राजा आनंदखंड परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम श्रीमद भगवान परमात्मा त्याच्या असीम कृपेनं त्याच्या असणाऱ्या दयेनं तो महामा जीवांना परम कल्याणाची साधना आपल्यापर्यंत प्राप्त करून देण्याकरता साधू संतांचा असलेला अट्टहास, साधू संतांच्या चरणाजवळ बसून त्यांच्या कृपा आशीर्वादानं भगवान परमात्म्याची आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत असून आज आपला कथेचा 6वा दिवस आहे। 6व्या दिवसाच्या कथेमध्ये भगवान परमात्मा आपल्याला असीम कृपा करण्याकरता गेली 5-6 दिवसापासून आपण भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहोत। स्वामींच्या चरणाजवळ बसून स्वामींच्या साक्षीनं स्वामी आपल्याकडून ही सेवा करून घेत आहेत। ही कथा परम भाग्यानं परम पवित्र स्थानावरती परम स्थळी पूज्यस्थळी आपणाला श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त होत आहे। अनादिकालची आपल्यावर असणारी जी पुण्यात्मक कृपा आहे, साधू संतांची कृपा आहे, ती कृपा आपण आज आपले फळाला आल्यासारखं वाटतंय। साधू संतांनी आपल्यावरती केलेला आशीर्वाद, साधू संतांनी आपल्यावर केलेली कृपा, म्हणून आपण सर्वजण या सभामंडपामध्ये
स्वामींच्या समोर, स्वामींच्या चरणाजवळ स्वामींच्या कृपाशीर्वादानं आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करण्याकरता, या चिंतन घडून आणण्याकरता असणारे जे समिती आहे, असणारे जे स्वामी आनंद आश्रम स्वामी ट्रस्ट, त्याच्यातले असणारे सदस्य, त्याच्यातले असणारे सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या सर्वांच्या स्नेहानं तुम्ही आम्हाला भगवान परमात्म्याची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. या मंडळाला द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत. कोटी कोटी धन्यवाद द्यावा त्यांना. या सेवेकरता असणारे चातुर्मास मंडळ असेल, हरिबाग मंडळ असेल, काकडा मंडळ असेल, स्वामी तरुण मंडळ असेल, यांच्या सर्वांच्या स्नेहातून, सर्वांच्या स्नेहानं हा सोहळा करण्याचा आपल्याला करण्याची संधी उपलब्ध करून दिली. म्हणून यांना सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. ही कथा श्रवण करत असण्याकरता बरेच दूरवरून येणारे महाराज, आमचे घुटेवाडीचे तुकाराम महाराज दारकुंडे, हे सुद्धा 6 दिवसापासून दररोज येत आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि समस्त ग्रामस्थ सुरेगाव वासियांना, असणाऱ्या सगळ्या माता भगिनींना, त्यांना सुद्धा स्वामी अशीच कृपा करत राहो, स्वामींच्या कृपेला पात्र व्हावं, अशी स्वामींजवळ मी विनंती प्रार्थना करतो. गेली 5 दिवसापासून भगवान परमात्म्याचं आपण चिंतन करत आहोत. कालपर्यंत आपण काला या प्रकरणापर्यंत आलो. काल भगवान परमात्माने वनामध्ये काला केला. काला करणे म्हणजे काय? काला करणे म्हणजे एकत्र होणं. आणि एकत्र ज्याला होता आलं त्याला वेगळं होता येत नाही. काला म्हणजे काय? एकत्र होणं. एकत्र एकदा झाले की मग वेगळं होता येत नाही. तसं आपण स्वामींच्या दरबारात आलो, स्वामींचे झालं को स्वामीपासून दूर जाणार, म्हणून काला करायचं आहे आपल्याला. कालची लीला आपण काल्यापर्यंत सांगितली महाराज. कुठपर्यंत सांगितली कालची कथा? पण का भगवान परमात्म्याने काला केला, कुठे केला? काला असा आहे, काला सगळ्यांनाच प्राप्त होणार नाही. काला देवांना सुद्धा प्राप्त होत नाही. काला प्राप्त होण्याकरता काय आवश्यक आहे महाराज? काला प्राप्त होण्याकरता आपल्याला या मृत्यू लोकात यावं लागेल. या मृत्यू लोकात आल्यानंतरच काला आहे. काला स्वर्गीच्या आमरांना सुद्धा काला मिळत नाही. हा काला काही सामान्य नाही. हा काला भगवान परमात्म्याने, फक्त भगवंताने आपल्या भक्ताबरोबरच करतोय, इतरांबरोबर करत नाही. आणि भक्त सोडून भगवंताला हा दुसऱ्यांना काला प्राप्त होत नाही. हा भाग्यानं काला आपल्याला प्राप्त होतोय. साधू संतांची आपल्यावरती कृपा आहे. साधू संतांनी आपल्याकरता हा काला आपल्यापर्यंत आणलाय. संत महात्म्यांनी आपल्यावरती कृपा करून हा काला आपल्यापर्यंत आणलाय. आणि तोच काला गोपाळांबरोबर करतोय. काला म्हणजे काय? काला म्हणजे 2 प्रकार आहे. दही आणि लाहीचा काला आहे. दही लाहीचा काला केलाच पाहिजे. दही लाहीचा काला केल्यानं काय होतं महाराज? दही लाहीच्या काल्यानंतर केल्यानं शरीर सदृढ होतं. काय होतं? शरीर सदृढ असतं. परंतु काले 3 प्रकारचे सांगितले शास्त्रामध्ये. शास्त्रानं 3 प्रकारचे काले सांगितले. पहिला काला सांगितला दही लाईचा काला, दुसरा सांगितला हरिनामाचा खिचडी काला. कोणता? जो आपण सगळेजण हा कालाच करतोय. कोणता काला करतोय? हरिनामाचाच काला करतोय. हरिमान भगवान परमात्म्याचं चिंतनच करतो. पण हे चिंतन करण्याकरता मात्र शरीर सदृढ असलं पाहिजे. नामाचं चिंतन करण्याकरता, भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता शरीर सदृढ असलं पाहिजे. आणि शरीर सदृढ असलं तर आपल्याकडं भगवान परमात्म्याचं चिंतन घडणार नाही. म्हणून भगवान परमात्म्याने ती योजना केली की अगोदर दहीलाई खा. दहीलाई खाल्ल्यानंतर मग तुमचं शरीर सदृढ बनेल, शरीर सुंदर बनेल. मग तुमच्या शरीराकडे भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याची क्षमता राहील. भगवान परमात्म्याचं चिंतन केलं की मग तुमचं शरीर सदृढ होईल. आणि शरीर सदृढ झालं, तुम्ही नामचिंतन केलं, मग जीव ब्रह्म ऐक्याचा काला होईल. जीव ब्रह्माच्या ऐक्याच्या कालापर्यंत जायचं आपल्याला. कुठपर्यंत?
जीव आणि ब्रह्म वेगळेच नाही. जीव ब्रह्म ऐक्याचा कालापर्यंत आपण गेलो की आपला पूर्णत्व, काला पूर्णत्व झाला. भगवान परमात्म्याने तोच काल आपल्यासाठी करतायत. वृंदावनामध्ये केलाय, गोकुळात केलाय, गोपाळांबरोबर केलाय. आणि तोच काला आपण वैकुंठातून असलेला काला आपण ह्या सुरेगावात सुद्धा करतोय. पण कथेच्या माध्यमातून हा काल करतोय. कालपर्यंत आपण काल्याच्या भागापर्यंत आलो. वृंदावनामध्ये भगवान परमात्मा गोपाळांबरोबर खेळतोय. खेळता खेळता केल्या जाणाऱ्या ज्या लीला आहेत त्या लीलेमध्ये सर्वात श्रेष्ठ लीला जर असेल तर ती काल्याची लीला आहे. अनेक लीला आहेत भगवान परमात्म्याने, पण ही काला म्हणजे काला करण्याकरता गोपाळांना बस एकत्र करणं. आणि तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याकरता तर काला करायचं. एकत्र झालं की काला त्याच्यातून विभाजन करता येत नाही. एकदा एक झालं की मग तुम्हाला वेगळं होताय ना. फक्त एक व्हा म्हणजेच त्याला म्हणायचं जीव ब्रह्माचा ऐक्याचा काला. एक होण्याकरता काला करायचा. आपण एकच आहोत. तसं भगवान परमात्म्याला आपण एकच आहोत. फक्त आपल्याला मिळालेला प्रकृतीचा प्रकृतीपासून मिळालेलं आपल्याला शरीर आहे. भगवान परमात्मा पहा, सर्वस्य जहा हृदय सन्निविष्टो. भगवान 15व्या अध्यायामध्ये सांगतो सर्वस्य चाहम सदृष्ट. भगवान परमात्मा प्रत्येकाच्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वाट आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मता स्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदेच सर्वैरहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. आहे की नाही 15व्या अध्यायामध्ये. 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने एक सांगितलं आहे. एकापर्यंत जायचे. आपण सर्वजण एकच आहोत. फक्त आपल्यामध्ये प्रकृतीने केलेला भेद आहे. या भेदामुळं आपल्यामध्ये, पण या भेदातून आपल्याला निवृत्त व्हायचं म्हणून काला करायचा आहे. काय करायचं आहे? या भेदाची निवृत्ती करायची. आणि भेदाची निवृत्ती झाली की काला आपोआपच घेऊन. ज्या दिवशी भेद जाईल ना, आभेद राहाल ना, भेद घालवण्याकरता ज्या दिवशी तुम्ही भेद घालवणार, आभेद झाला की तुम्ही एकच आहात. वेगळं काय? एकच आहात. म्हणून ही काल्याची प्रक्रिया आहे. हा काला गोपाळांबरोबर भगवान परमात्म्याने वनात केला आहे. कुठे केला? पहिला काला जर कोणता असेल तर तो वनामध्ये केला आहे. गोपाळा सवंगड्याबरोबर करता. सवंगडी आहेत महाराज त्यांचे. गोपाळ भगवान परमात्म्याचे सवंगडी कोणी? वाकड्या, टेंड्या, सुदामा, मधुमंगळ, हे असे त्यांचे सवंगडी. त्या सवंगड्या भगवान परमात्म्यापेक्षा सर्व मोठाले सवंगडी. वयानं भगवान परमात्म्यापेक्षा मोठाले. मग आता भगवान परमात्म्यापेक्षा जरी मोठे असले तरी काही ठिकाणी लहानाचं मोठ्याने ऐकावं लागतं. मला काय करावं लागतं? ऐकावं लागतं ना. आता भगवान परमात्मा सगळ्याचा बाप आहे मला. या विश्वाचा बाप आहे. वयाने तुम्हाला वाटत असेल की आम्ही वयाने मोठे आहेत. अरे वयाला काहीच किंमत नाही. वयाला 1400 वर्ष चांगदेव महाराजांचं आयुष्य किती? 14 वर्षाच्या मुक्ताबाईच्या चरणावरती जावं लागलं, दर्शन घ्यावं लागलं. का बरं? ज्ञानाने वृद्ध असावं माणसानं. वयानं वृद्ध असणं त्याला वयवृद्ध म्हणणार, आणि ज्ञानानं वृद्ध असेल त्याला ज्ञानवृद्ध म्हणणार. ज्ञानवृद्ध कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे सर्वपरी ज्ञान आहे, ज्ञानोबर आहे, मुक्ताई आहे. तसा भगवान परमात्मा तर ज्ञान आहे. नुसतं ज्ञानच नाही तर भगवान परमात्मा जगाचा पहिला गुरु आहे. कृष्णम वंदे जगद्गुरु. पहिला जगाचा गुरु कोण आहे? कृष्णम वंदे जगद्गुरु. जगाचा गुरु आहे, जगाचा बाप आहे, जगाचा सगळं पालन करता आहे तो. त्याला मग तो सवंगडी जरी वयाने मोठे असले तरी, वयस्कर जरी वाटत असले तरी, पण मोठा कोण आहे? आता वयाने मोठं कोणाला म्हणायचं बरं का? एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक वारकऱ्याच्या घरातली मुलगी, वारकऱ्याच्या घरामध्ये म्हणजे जन्मतच माळ घालणारच वारकरी घराण्यात, आणि ती मुलीने माळ घातली आणि तिचं विवाह झाला. विवाह झाला तोपर्यंत सासूच्या गळ्यात माळ नाही, नवऱ्याच्या गळ्यात माळ नाही, कोणाच्याच गळ्यात माळ नाही. पण काय झालं? सुनबाई घरात गेल्यामुळे घराचं वातावरण बदललं. घराचं वातावरण बदललं. सुनबाईंनी सगळ्याच्या घरांचं वातावरण, कारण वारकरी लोक आहेत ना, एकनिष्ठ असतात. वारकरी कुटुंब एकनिष्ठ असतं. ते एकनिष्ठेने काय केलं? परत त्याने घराचं वातावरण बदलून टाकलं. एक दिवस असं सासूबाईला सुद्धा माळ घालावं लागलं. सासूबाईला सुद्धा माळ घालावीशी वाटली मला.
का बरं वाटले? संगत सुनेची केली ना. संगत सुनेची केली म्हणून सासूबाई सुद्धा माळ घालायची इच्छा झाली आणि घातली माळ. सासूबाईने माळ घातल्यानंतर एक वर्ष 6 महिने वर्षभरानं एक महात्मा त्यांच्या घरी आला. महात्मा घरी आल्यानंतर महात्म्याने विचारलं, सुनबाई तुझं वय किती? ती म्हणजे माझं वय 22. किती? 22. आणि सासूबाईचं? ती म्हणजे 1च वर्ष. काय म्हणले ते? कशाला? सासूबाईचं वय 1 वर्ष, सुनाचं वर्ष 22. कसं काय जमान? वय कशाला म्हणायचं? वय परमार्थामध्ये किती वर्ष घातले तुम्ही, किती वर्ष परमार्थ करताय. माळ घातली तुम्ही, माळ घातलेली 1 वर्ष झालं म्हणून तिचं वय वर्ष 1. म्हणून इथं वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. किंमत कशाला आहे? वयाला किंमत नाही. अहो बरेचसे जणांना मला 100 वर्षाचं आयुष्य. किती? पण एकदा बी त्याने कधी परमार्थ केला नाही. 100 वर्ष परमार्थ केला. 100 वर्ष जगला मला, 100 वर्ष जगला पण काहीच अर्थ नाही मला. का? कधी देवळात गेला नाही, कधी काकड्याला गेला नाही, कधी हरिपाठाला गेला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, कथेला गेला नाही. फक्त 100 वय. अहो काय त्या वयाला करत? 5 वर्षाचा 7 वर्षाचा मुलगा मात्र लहानपणापासून जर भगवत कथा ऐकत असेल, भगवंताचं कीर्तन असेल तर त्या 100 वर्षापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून वयाला किंमत नाही, ज्ञानाला किंमत आहे. मग ज्ञानवान असावं. आपण सर्वजण ज्ञानवान होण्याकरता आपण ही श्रवण करतोय. भजो रे भैया रामकृष्ण हरी, भजो रे भैया रामकृष्ण ज्यामुखे राम नाही ओ मुख धुल. याच्यात समानार्थ अभंग तुकोबरायांचा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी जन्म सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी जन्म गेला वाया. करता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी महावसे. पण हे होण्याकरता श्रवण करण्याकरता या सभामंडपात यावं लागतं. या सभामंडपामध्ये आलं की ज्ञानाची वृद्धी होते. श्रवणाने ज्ञान प्राप्त होतं. श्रवण केल्यानंतर ज्ञानामध्ये वृद्धी होते. हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, कथा सुनाने
भी है, सुनाने वालों को भी है, ज्ञान प्राप्त होता है. काय होतंय? ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. आणि ज्ञान प्राप्त ज्या दिवशी घडेल, ज्ञानप्राप्तीची कृपा भगवंत आपल्यावरती करेल, मग आपल्याला काहीच करण्याची गरज नाही. ज्ञानवान व्हाल. श्रद्धावान लभते ज्ञानम. भगवान परमात्मा चौथ्या अध्यायामध्ये सांगतो, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धेनेच ज्ञान मिळतं. श्रद्धा नसेल तर ज्ञान मिळणार नाही. श्रद्धा असावी लागेल. या मंडपामध्ये भागवत कथा चालू आहे, श्रवण करण्याची श्रद्धा आहे म्हणून समाज गोळा होतोय. स्वामींवरती श्रद्धा आहे म्हणून लोक गोळा होतात. इथे कोणाची कथा ठेवा, माणसं गोळा होणारच आहे. माझी ठेवा असं नाही, कोणाची ठेवलं तरी कथा. कारण श्रद्धावान आहेत महाराज सगळे. सुरेगाववासी सगळे श्रद्धेने, हे सगळे श्रद्धेने श्रवण करणारे माणसं. आणि मी पाहिले मला मी पण बाहेर जास्त फिरणार आहे, मला सगळं कळतं. ऐकणारे माणसं माझ्या लगेच लक्षात येतात, कोण ऐकतं आणि कोण नाही ऐकत. मी बरंच वेळ आमचा धुमळ महाराज माझ्याबरोबर असतात बाहेर, त्यांना मी लगेच सांगतो ही माणसं कशी आहेत, ऐकणारे आहेत की नाही ऐकणारे. 5 मिनिटात पारख होते महाराज. आता तुमच्या इथं मला 8 वर्ष झाले. या 8 वर्षात आता मला सगळं कळालं की तुम्ही सगळे जेवढे आज आलेले आहेत ना, हे सगळे निष्ठावंत आणि श्रद्धावान श्रोते आहेत महाराज. श्रद्धा आहे त्यांची स्वामींवरती, निष्काम सेवा आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठावंत भाव निष्ठी करत नाही महाराज. काय करत नाही? निष्ठी नाही करायचं. निष्ठावान असलेला महाराज निष्ठा असते महाराज. भगवान परमात्म्यावर प्रेम करणारे गोकुळवासी आहेत, निश्चिम प्रेम करणारे आहेत, निश्चिम भक्ती करणारे आहेत. निष्ठी नाही महाराज त्यांची, निष्ठावान आहेत. गोकुळांच्या सर्व गोपाळांच्या, आता या गोकुळामध्ये गोवळणी आहेत, या गोकुळामध्ये गोपाळ आहेत, सवंगडी आहेत. भगवान परमात्म्यावर खूप प्रेम करतात. इतकं प्रेम करतात ना, दररोज भगवान परमात्मा रस्त्याने गाय घेऊन जात असताना गोवळणी त्यांना उभे राहायच्या पाहायला. गवळणी निमित्त करायचे देवाला पाण्याचे. भरलेला घट ओतून द्यायचा आणि पुन्हा पाण्याला मिश करायचं, फक्त भगवान परमात्म्याला पाहण्याकरता. पाहिला नंदाचा जो आकर्षण करून घेतो ना, जो आकर्षण करून घेते समोरच्याला वेध वेधू लावतो महाराज. तो वेधून घेतो आणि वेधून घेणारा भगवान परमात्मा. एकदा का त्याच्याकडे पाहिलं, एकदा का त्याच्याकडे तुम्ही पाहिलं की ते तुम्हाला वेधून घेणार. असं आहे भगवान परमात्मा. मग या गवळणीला वेधून घेतला. मग या गवळणी कोण होत्या?
या गवळणी कोण होत्या? अहो हे वेदातल्या ऋचा आहेत. कोणी सुना, कोणी सासवा, बरं का, आणि कोणी मुली आहेत. ह्या 3 प्रकारच्या गवळणी आहेत. किती प्रकारच्या गवळणी आहेत? 3 प्रकारच्या गवळणी आहेत. ह्या सगळ्या वेदातल्या ऋचा आहेत. आता मला सांगा, सासू आहे, सून आहे. आता समजा आपल्या गल्लीमध्ये गारुड्याचा खेळ आला, सून जाऊ शकते का बघायला? सुनबाई जाईल का बघायला? सुनबाई म्हणेल का आत्याबाई मी गारुड्याचा खेळ बघायला जाऊन येते? म्हणेल का? बरं म्हणली तर तुम्ही जाऊन देताल का? का बरं? सुनाला मर्यादा आहे. काय? सुनाला मर्यादा आहे. मर्यादेत असलं पाहिजे. स्त्रीचं जीवन मर्यादेत असलं पाहिजे. सून जरी असली तरी तिला मर्यादा आहे. कोणाची मर्यादा आहे? तिला पतीची मर्यादा आहे, तिला सासूची मर्यादा आहे. सर्वांच्या मर्यादा सांभाळत तिला प्रपंच करायचा असतो. पण तिची सासू आहे आणि बाहेर गारुड्याचा खेळ आलेला. सासू कोणाला विचारेन का? सासू कोणाला विचारेल का? गेली महाराज. तशीच मुलगी आहे महाराज. मुलगी विचारेन महाराज, पण काय करेन? आई गारुड्याचा खेळायला मी बघायला चालली, जाऊ नको म्हटलं तरी मुली आहे. मुलीचं प्रेम वेगळं असतं, सुनांचं प्रेम वेगळं असतं, सासूचं प्रेम वेगळं असतं. सासू स्वच्छंदी असतात, सुनाला मर्यादा असते, नियम असतो. मुलीला नियम असतो, पण नियम शिथिल असतो. का? जोपर्यंत तिचा विवाह होणार नाही तोपर्यंत तिला पतीची मर्यादा नाही, तोपर्यंत ती आपल्या वडिलांच्या घरी मुबलकता असते, तिला मोकळीक असते. तसेच ह्या गवळणी आहेत. मग काही गवळणीला वाटायचं भगवान परमात्म्याला पाहायचं. काय पाहायचं? मग ती काय करायची? भरलेला घडाव बसून द्यायची. सुनबाई, सुनाला वाटलं मला आता भगवान परमात्म्याला पाहायचं. तिची इच्छा झाली मनामध्ये, भगवान परमात्म्याविषयी प्रेम जागृत झालं. ती भरलेला हंडा ओतून देणार, घागर ओतून देणार. आणि काय करणार? आता पाणी संपलं, जाऊ का? मग आता काय म्हणणार? जाणारच ना महाराज. मग ती मिश कशाचं करत होती? पाण्याचं मिश करत होती. पण भगवान परमात्म्याला पाहण्याकरता जात होते. कशा करता जात होते? पाण्याचं मिश करत होते, पाण्याचं निमित्त करत होते. पण पाहायचं काय होतं तिला? भगवान पाहायचं. भगवान परमात्म्याला पाहायलाच यायचं. गवळणी पाहण्याचं पण निमित्त करून यायचं. आणि निमित्त करत असतं म्हणजे भगवान परमात्मा इतका संपूर्ण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याला पाहण्याकरता दररोज काही ना काही कारण. आमच्या घरी चोरीच केली, आमच्या घरी अमुक केलं, आमच्या घरी तसं केलं, आमच्या बरोबर असंच केलं. काहीतरी निमित्त घेऊन तो गवळणी येणारच. कशा करता येणार यशोदेच्या घरी? फक्त भगवंताला पाहण्याकरताच यायचं. मिश कोणतं पण असं. बऱ्याचशा गवळणी भांडायला पण यायचे. आमच्या घरी आला, काल आमच्या घरी आला आणि आमच्या घरी येऊन त्याने दया दुधाचे ताकाचे डेरेस फोडले, अमुक केलं तमुक केलं. गवळणी गारणं घेऊन यायचे महाराज. आणि गवळणीचं गारणं कशा करत होतं? एक दिवस तर यशोदा मैया चिडलीच त्यांच्यावर. का गं म्हणल्या गवळणी, तुम्हाला दुसऱ्या गावातलं कोणी पोरगं दिसतच नाही का? येऊन जाऊन माझ्याच मुलाच्या खोडी सांगायला येतात. माझा मुलगा एवढा खोडकर आहे? माझा मुलगा एवढा आहे का? एवढा गावाला त्रास देतो का? अहो एक गवळण म्हणजे आम्ही राहावे की जावे, गोकुळी राहावे का जावे. एक गवळण म्हणजे आम्हाला एवढा त्रास दिला की आम्ही तर राहू का नको जाऊ, इथून निघून जाऊ. खूप त्रास द्यायचा. म्हणजे खोड्या करत होता भगवान. पण खोड्या म्हणजे काय? यशोदे ग तुला येईन
तुझ्या कृष्णाला समजून सांग, राग येईल नाही तर मी तुला बोलल्यानंतर. म्हणतं ना माणूस गवळणीचा भाव आहे तो, पण गवळणीचा भाव आहे यशोदेला राग यायचा नाही, पण यशोदेच्या निमित्तानं भगवान परमात्मा पाहायचा आहे. निमित्त कशाचा असू द्या, भांडणाचा असू द्या, निमित्त कोणते असू द्या, पाण्याचा असू द्या, निमित्त अजून कोणता असू द्या, पण त्या सगळ्याच्या पाठीमागचा भाव मात्र भगवान परमात्मा पाहण्याचा आहे. सगळ्यात श्रेष्ठ भाव भगवान पाहण्याचा. भगवान परमात्मा रोज वनामध्ये जायचा, संध्याकाळी घरी आल्यानंतर नंदराजाजवळ बसायचा, रोज दिवसभरात केलेले खेळ सांगायचा, दिवसभरात केलेलं गोपाळांच्या बरोबरच्या बरोबरच्या सगळ्या खेळ सांगायचं मला रोज संध्याकाळी नंदराजा सांगायचं. मग एक दिवस काय झालं, नंदराजाच्या वाड्यावरती सर्व गोकुळवासी जमा झाली. गोकुळवासी जमा झाली, त्यांनी सांगितलं की आपल्याला दरवर्षीप्रमाणे यावर्षी इंद्राची पूजा करायची. इंद्राचं कारण इंद्र आपलं पालन पोषण करतो. काय करतो, सर्वांची दरवर्षी इंद्राची यज्ञ करायचं ठरलं. यज्ञ करायचं ठरलं. यशोदा नंदराजाच्या जवळच भगवान परमात्मा बसलेलं होतं. नंदराजाला सांगितलं, महाराज तुम्ही इंद्राचं यज्ञ करण्याच्या ऐवजी आपण गोवर्धनाची पूजा करू. कशाची पूजा करू? गोवर्धनाची पूजा करू. काय गोवर्धनाची पूजा करू? गोवर्धन आपल्या गायांना चारा पुरवतोय, आपल्या गायांना दूध उत्पन्न वाढवण्याकरता चारा देतोय आणि आपल्याला सांभाळतोय गोवर्धन. आपण गोवर्धनाची पूजा करू, इंद्राचा यज्ञ केल्याने काय होत नाही, पण गोवर्धनाची पूजा केली तर आपलं गोधन सांभाळलं जाईल, गोधनाला चारा पुरवला जाईल. सगळ्यांना समोर प्रस्ताव केला महाराज. बरेचसे लोक म्हणे जमणार नाही, बरेचसे लोक जमणार नाही, पण भगवान परमात्मा आहे त्याला काय जमत नाही मला, अशक्य ते काय. त्यांनी बराच वेळ त्याच्यावर मसलत झाली, चर्चा झाली. मग भगवान परमात्म्याने सांगितलं, काय सांगितलं, आपल्याला इंद्राचा यज्ञ करायचा नाही, पण आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची. काय करायची? गोवर्धनाची पूजा करायची. मग गोवर्धनाची पूजा ठरली. मला गोवर्धनाची पूजा करण्याकरता भगवान परमात्म्याने 56 भोग तयार केले. संपूर्ण गोकुळवासीने 56 भोग केले. आपले गाई गुरं घेऊन सगळे त्या गोवर्धनाच्या पूजेकरता गेले. गोवर्धनाच्या पूजेला गेल्यानंतर आता गोवर्धन म्हणजे कोण आहे? गोवर्धन म्हणजे पर्वत आहे. पर्वत आहे. पूजा कशाची करायची? पर्वताची करायची. पर्वताची पूजा करायची. गोवर्धन पर्वत आहे. पण या गोवर्धन पर्वत म्हणजे काय? गोवर्धन म्हणजे भगवान परमात्मा आहे. गोवर्धन म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचं वर्धन करणं. इंद्रियांचं वर्धन करणं म्हणजे भगवान परमात्म्याचं चिंतन करणं, भगवान परमात्म्याच्या नामाची साधना करणं. गोनामी इंद्रिय. गोकुळ म्हणजे काय? गोनामी इंद्रिय समूळ. कुळ म्हणजे समूहान राहणारे, म्हणून त्याला गोकुळ म्हणायचं. गोकुळवासी संपूर्ण गेले गोवर्धनाच्या पूजेकरता. पण पूजा केली, इंद्राला राग आला. इंद्राला राग आला, गोवर्धनाची पूजा झाली. 56 भोग गोवर्धनाला दिले, प्रसाद दिला. भगवान परमात्म्याने सगळं प्रसाद त्या गोवर्धनाने खाल्ला. कारण प्रसाद कोणाचा होता? भगवान परमात्म्याचा होता. पण तो गोवर्धन पण कोण होता? गोवर्धनच भगवान परमात्मा होता. भगवान परमात्म्याने तो प्रसाद गोवर्धनाने सगळा प्रसाद खाल्ला महाराज. आणि खाल्ल्यानंतर काय झालं? इंद्राला राग आला. इंद्राने काय केलं? इंद्राने वरुण देवाला आज्ञा दिली. वरुण देव म्हणजे पाऊस. तुम्ही जा गोकुळवासामध्ये, गोकुळवासियांच्या ते गोकुळामध्ये जा आणि सगळं पावसाचा बरसाव करा. सगळं गोकुळ वाहून गेलं पाहिजे. गोकुळमध्ये सगळं पाणीच पाणी करून टाका. म्हणजे हे आज माझी पूजा केली नाही. गेले वरुणराज गेले. वरुणराज गेले. मोठ्याने पावसाचा थेंब येऊ लागले. मग गोकुळवासी घाबरू लागले. सगळे गोपाळ घाबरू लागले. मग गोकुळ भगवान परमात्मा सांगितलं, घाबरू नका. आपण जे कोणाची पूजा केली तो सांभाळेल ना आपल्याला. कोण सांभाळेल? आपण ज्याची पूजा केली, आपण ज्याला सर्व भावाने शरण गेलो त्यास तो सांभाळेल ना आपल्याला. सांभाळेल म्हटल्यानंतर काय केलं? कसं सांभाळेल? ती 84 लाख कोसाची भूमी, 84 कोसाची भूमी आहे. गोकुळ म्हणजे तो गोकुळवासी जे आहे ना, तर 84 कोसाची भूमी आहे. आणि गोवर्धन आहे. मग त्या पावसाच्या इतकं सरी मोठ्याला पाऊस येऊ लागला. सगळे गोकुळवासी पळत भगवान परमात्म्याने सांगितलं, ज्याची आपण पूजा केली तो काळजी करेल ना. मग भगवान परमात्म्याने हात लावला महाराज. गोवर्धन उचललं गेलं.
गोवर्धन उचललं, सगळ्यांना वाटलं माझ्यामुळेच उचलतोय. कोणी काठ्या लावतंय, कोणी हात लावतंय, कोणी काय करतंय, कोणी काय. सगळ्यांना आनंद वाटला. कोणामुळं? आणि सगळ्यांना वाटायचं गोवर्धन कोणी उचललं. हा हो, सगळ्यांना वाटायचं गोवर्धन हे माझ्यामुळंच आहे. मी काठी लावलेली आहे ना, म्हणून मी बोटला हात लावलेला आहे म्हणून गोवर्धन उचललाय. प्रत्येकाला वाटायचं अभिमान. बराच वेळ झाला महाराज. भगवान परमात्म्याने सगळ्यांचे होऊ दिलं. आणि भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगतो तुम्हाला. तिळभर अभिमान जरी झाला ना, तिळभर, भगवान परमात्म्याला सहन होत नाही. तिळभर अभिमान जरी झाला ना कोणाला, तर भगवान परमात्म्याला सहन होत नाही. भगवान परमात्म्याने बराच वेळ ऐकलं मला. सगळ्यांना वाटलं एक गोपाळ म्हणला काय, हे तुझी करगळी काढून घे. आम्ही आता समर्थ आहोत. कशाला? भगवान परमात्म्याने फक्त करंगळी नुसती काढल्यासारखंच केलं मला. कडकड कडकड सगळ्यांचे काठ्या बांबू सगळं तुटायला लागलं. हे देवा भाव, हे कृष्ण धाव, हे नंदा धाव, सगळे धावायला लागले मला. काय बरं? भगवान परमात्म्याने म्हणजे नुसतं काही क्षणामध्ये फक्त करंगळी काढल्याचं स्वरूप नुसतं झटका दाखवला, तर सगळे धावले मारत. सगळ्यांनी सांगितलं म्हणजे मग गोवर्धन 7 दिवस पाऊस पडला. किती दिवस? 7 दिवस. इतका पाऊस पडला का ते ढग कोरडे झाले मला, पूर्ण कोरडे झाले. मग इंद्राला काय वाटलं असेल, आता गोकुळ काय शिल्लक राहिलं असं, गोकुळ आता वाहून गेला असं, म्हणून गोकुळ बघायला आला. तर गोकुळामध्ये पुन्हा फुफाटाच होता. काय कारण असेल महाराज? गोकुळामध्ये पुन्हा एवढा पाऊस झाला. आता आपल्याकडे काल परवा 2 दिवस पाऊस झाला, तर आपला कितीतरी फुफाटा बसला हे की नाही. कितीतरी फुफाटा ओढणारा थांबलाय आता. आणि आता आज 7 दिवस पाऊस झाला, काय राहिलं असं, सगळा फुफाटाच मिळू. इंद्र पाहायला आलं महाराज. काय केलं? इंद्राने पाहायला आलं तर फुफाटा तसंच आहे. पावसाचा कुठं पत्ता नाही आहे, तसंच कोण का झालं असेल, का झाला असेल. इंद्राने चौकशी केली. 7 दिवसापर्यंत चालू असलेला पाऊस, 7 दिवसाचा चालू असलेला पावसाचा थेंब गोकुळामध्ये थेंब सुद्धा पडला नाही. का बरं? काय कारण असेल सांगू? कारण सांगू का? वासुकी नावाचा सर्प आहे. भगवान परमात्म्याच्या शंकराच्या गळ्यामध्ये असणारा जो सर्प आहे त्याला वासुकी सर्प म्हणतात. त्या वासुकी सर्पाला आदेश दिला भगवान परमात्म्याने. त्या गोवर्धनाच्या कडेने सगळे एका बाजूने त्याचे बांध घालायचा. कोणाचा? वासुकी सर्पानं संपूर्ण त्या गोवर्धन पर्वताला बांध घातला आणि एक ठिकाणी फक्त अशी शेपटीसारखं काढून दिलं. तिथून म्हणजे आपण त्याला पन्हाळ काढून दिल्यासारखं संपूर्ण गोड येडा मारला सर्पानं, आणि एक ठिकाणी पाणी काढून द्यायचं. जसं आपण पन्हाळ करतो तसं पन्हाळ करून दिलं. मग तिथं तरी पाणी पडायला पाहिजे होतं ना. संपूर्ण आपण पन्हाळ काढून दिले, एका जागेवर तरी पाणी पडायला पाहिजे होतं की नाही. बरोबर आहे की नाही? तिथं सुद्धा कोरडंच होतं. का बरं? का कोरडं होतं सर? गोवर्धनावरती पाऊस पडतोय, धो पाऊस पडतो, हातीच्या सोंड्यासारखा पाऊस पडतोय गोवर्धनावर. तो पाऊस पडलेला त्या सर्पानं त्याला संपूर्ण कडवेडा घेऊन त्याच्याबरोबर एक ठिकाणी पन्हाळ काढलं. संपूर्ण पाणी एका जागेवरती आलं. बांध करून सगळे एका जागेवर पाणी आणलं. पण ज्या जागेवरती तो पन्हाळा चालू आहे ना, तिथं तरी ओलं व्हायला पाहिजे की नाही. जिथं पाणी पडतं तिथं तर ओलं व्हायला पाहिजे की नाही. नाही ओढलं झालं. मग काय कारण असेल? का ओढलं झालं नाही? अगस्त्य ऋषी आहेत ना, अगस्त्य ऋषी एका आचमनामध्ये समुद्र पिऊन घेतात. काय करतात? समुद्रात किती पाणी आहे? एका आचमनामध्ये समुद्र पिऊन घेणार अगस्त्य मुनी. आणि त्यांना राम जन्मामध्ये पाणी पाजायचं राहून गेलं होतं. प्रभू भगवान परमात्म्याच्या हाताने राम जन्मात पाणी पाजायचं राहून गेलं होतं. ते म्हणले आता नाही जमलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला पुढच्या अवतारात पाणी पाजतो मला. म्हणून वासुकी सर्पाने जेवढं सगळं पाणी गोळा करून जे एका जागेवर आणून सोडलं, ते सगळं अगस्त्य ऋषी पिऊन घेतलं मला. बरं, अगस्त्य म्हणजे अगस्तीच्या पुढं काहीच नाही.
समुद्र सुद्धा अगस्त्य मुनीला घाबरतो. एवढं सगळं पाणी अगस्त्य मुनी पाणी पिऊन गेले. गोकुळामध्ये खडखडाट उन्हाळा, जसा उन्हाळा होता तसाच झाला. कुठेच पाऊस पडला नाही असं वाटलं मला. का बरं? अगस्त्यने पाण्याचा थेंब खाली जाऊन नाही अगस्त्य ऋषींनी. आणि मग इंद्राला प्रश्न पडला तर नक्कीच हा भगवान परमात्मा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान परमात्म्याला इंद्र शरण आला. आणि मग इंद्रावरती कृपा करण्याकरता भगवान परमात्म्याने ही गोवर्धन दिला केली. तिला करायचं कारण इंद्राला सोळा अभिमान होता ना, इंद्राचा अभिमान घालवण्याकरता गोवर्धन लीला केली. भगवान परमात्म्याने ही लीला का केली? तर इंद्रावरती कृपा करण्याकरता केली. इंद्रावरती कृपा करण्याकरता भगवान परमात्म्याने केली. भगवान परमात्मा सगळ्यांवर कृपा करतो मला. एका वनामध्ये एका पाण्याच्या डोहामध्ये एक सर्प काय राहत होता, काळ्या नाव होतं त्याचं. तर सर्पाने काय झालं, त्या भगवान परमात्म्याच्या गायगुरा दुपारी पाणी पिण्याकरता गेले. आणि पाणी पिल्यानंतर काय झालं, त्या डोहाचं पाणी पिल्याबरोबर गाया गतप्राण झाल्या. गाया गतप्राण का झाल्या, कशामुळे झालं, काय झालं? मग ते गाव चर्चापर्यंत आहे, नंदराजापर्यंत आहे. का बरं नंदराजापर्यंत आली? नंदराजा त्या गावाचा राजा आहे आणि राजापर्यंत तक्रार गेली पाहिजे. राजापर्यंत तक्रार गेली की आपल्या गायावरच्या अमुक ठिकाणच्या पाणी पिल्या आणि गाया गतप्राण झाल्या. मग काय असेल त्या ठिकाणं? भगवान परमात्मा आहे ना. भगवान परमात्मा तिथे खेळत होता. त्या काळातलं क्रिकेट कोणता खेळ खेळत होते? त्याला चेंडू फळी नाव आहे. भगवान परमात्म्याने विचार केला ह्या डोहाजवळ खेळायचं. आणि चेंडू खेळायचा असताना चेंडू असा मारला, महाराज षटकार मारल्यावर चेंडू उडाला पाण्यात पडला, चेंडू उडाला पाण्यात पडला. चेंडू उडाला. चेंडू उडाला महाराज. गोपाळांचं असं होतं, ज्यांनी लांब चेंडू मारला त्यांनीच आणायचं. त्यांच्या खेळाचा नियम होता, ज्यांनी जास्त चेंडू लांब मारला आणायचं कोणी. मग असंच नियम होता. भगवान परमात्मा सांगितलं. आता भगवान परमात्मा सगळा त्याच्याकडे एवढे चेंडू नाही, एवढे त्याच्या पोटामध्ये चेंडू आहेत महाराज, एवढे त्याच्या पोटामध्ये ब्रह्मांड आहेत. आता याला हे चेंडू काय करणार महाराज? पण भगवान परमात्म्याने चेंडू मारला ते डोहातच पडला. सगळे गोपाळ म्हणले ते चेंडू तूच आणायचा, आम्हाला नाही आणायचं. ते म्हणलं मी आणायचं ना, गेला महाराज. आता त्याला बरेच जण लोक म्हणत होते जाऊ नको जाऊ नको, पोरं म्हणत होते जाऊ नको उड्या घेऊन. पण भगवान परमात्मा काय म्हणलं, तुम्ही म्हणले ना उड्या चेंडू आणायचा, आणतोच म्हणलं. गेला महाराज कळंबाच्या झाडावरती चढला आणि पाण्यामध्ये. आता ते निमित्त कशाचं होतं? निमित्त होतं चेंडू आणायचं. पण खाली होता त्याच्यामध्ये असणारा जो कालिया नावाचा सर्प आहे त्याचं मर्दन करायचं. कारण कालिया सर्प म्हणजे सर्पाचं मर्दन करणं म्हणजे काय? याला कालिया सर्पाच्या फणीवरती नाचण्याकरता भगवान परमात्मा नाचला, त्याला व्यसन लागतं बरं का. त्याला
मारला नाही त्याला म्हणजे कामाला मारायचं नसतं मला. काय करायचं असतं? वश करून ठेवायचं असतं, वशीभूत करून ठेवायचं असतं. त्याला मारायला नाही, मारलं खूप त्याला, पण मृत्यू मारला नाही. तसं मारून त्याला त्या डोहातून जाण्याचा मार्ग दिला महाराज, पण त्याला मोकळा सोडला. कारण मृत्यू नाही दिला. का नाही दिला? का नाही मृत्यू दिला? त्याला मारतच नाही. काम कोणालाच मारता येत नाही. ते येतं मारता. अहो, काम मारणं म्हणजे इतकं सोपं वाटतंय काय? काम भल्या भल्यांना नडला महाराज. या कामाने नडलेली 11-12 जणांची यादी महाराज आता सांगायला वेळ नाही मला. हे काम कोणाला सोडत नाही. मग आता हा काम पण कामाला वश करताय. आणि कामाला वश करणारा महाराज, त्याच्या एकदा वशीकरण केलं का तो मात्र भगवान परमात्म्याला शरण आला. आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला आता इथून काय तुला हलावं लागेल का? माझे जे असणारे गोधने, माझे जे असणारे गोपाळे, माझे असणारे जे सवंगडी आहेत, यांना तुझ्यापासून त्रास होतोय. तुला हा गोवर्धन सोडावं लागेल, हे डोह सोडावं लागेल. सोडला महाराज. तो डोहा दुसऱ्या डोहामध्ये गेला आणि तिथं जाऊन आता इथे खूप बारीक सारीक सांगण्यासारखं बरं का. पण वेळ कमी आपल्याकडे सांगतात. जेवढं याच्यात इतके बारीक, हा कोण आहे, कालिया कोण आहे, त्याची 2 पत्न्या आहेत, त्या कोण पत्न्या आहेत, ते सगळं असं बारीक सारीक सांगण्यात भरपूर वेळ पाहिजे त्याला. असं त्या कालिया मर्दनाचं कालियाचं मर्दन केलं. मर्दन म्हणजे काय? त्याला मुक्तच ठेवला, परंतु त्याच्यावरती अंकुश ठेवला महाराज. आणि मग भगवान परमात्मा वृंदावनामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळला. कालियाचं मर्दन केलं, गोपिकांचं चिरहरण सुद्धा केलं मला. चिरहरण म्हणजे काय? एक लीला आहे. गोपिका कात्यायनी मातेची दररोज पूजा करायची. पहाटे उठायचे कात्यायनी मातेचे, पण काय करायचे? कात्यायनी यमुनेमध्ये हे गोपिका नग्न स्नान करत होत्या. काय करत होत्या? नग्न स्नान करत होत्या. आणि नग्न स्नान केलं तर जलदेवतेचा अपमान आहे. मी मला वाटतं कालपासून सांगून गेले, नग्न अवस्थेमध्ये जर जलामध्ये आपण स्नान केलं तर जलदेवतेचा अपमान आहे. जलदेवता आपल्यावरती कोपिष्ट होते, आपल्यावरती दोष लागतो. आणि हे भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं. हे कात्यायनी मातेची सेवा करत होते. कात्यायनी मातेला हाच मला पती रूपाला मिळावा, हा भगवान परमात्मा मला पती रूपाला मिळावं म्हणून त्यांचे दररोज नित्यनियमाने पूजा करत होते. पण नियमामध्ये भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, हे याची पूजा करताय, मग यांची पूजा सारखी केली पाहिजे. सारखी करणं म्हणजे काय? सुधरून घेतली पाहिजे. आपल्यासुद्धा परमार्थामध्ये सुधारता आलं पाहिजे, सुधरून घेता आलं पाहिजे. काय केलं पाहिजे? सुधरून. आपल्या चुका आपल्याला कळत नाही, आपलं काय चुकतं हे आपल्याला कळत नाही. कळतंय का? 99% आपण म्हणतो माझंच बरोबर आहे. 99% आपण काय म्हणतो, आपलं काही चुकतच नाही. आपलं काही चुकतच नाही. 99% प्रत्येक जण हाच म्हणतो मला. पण काय चुकतं मात्र हे स्वतःला कळत नाही मला. आणि स्वतःला ज्या दिवशी चूक कळलं ना, तो ब्रह्मपर्यंत, मग त्याला हे चुका घडत नाही. मी काय चुकतो हे जर स्वतःला कळलं, ज्या दिवशी आपली चूक आपल्याला कळेल ना महाराज, त्यावेळेस मात्र आपल्या मनुष्यामध्ये मी कोण आहे याचा नक्की निश्चित विचार केला जातो. तसं त्या गोपिकांना दररोज वाटायचं, पूजा करतोय आम्ही, एवढी देवाची पूजा करतो, एवढं आम्ही साधना करतो, एवढं त्या पहाटे उठून काकडा गाळतो का, हरिपाठ करतोय, सगळं करतोय, मग आपलं काय? अरे पण चुकतं काय हे कधी पाहिलं का आपण? आपलं काय चुकतं ते आपल्याला कळत नाही. भगवान परमात्म्याने केलं महाराज, त्या गोपिकांची चूक काय आहे ते लक्षात आणून देण्याकरता भगवान परमात्म्याने वस्त्रहरण केले महाराज. कोणाचे? गोपिकांचे वस्त्रहरण केले. त्या नग्न अवस्थेमध्ये स्नान केलं आणि कमळावरचे असणारे सगळे त्यांचे असणारे वस्त्र आता भगवान परमात्म्याला कपडे पळवणं एवढं लोक म्हणजे काही विचित्रपणा बोलतात महाराज. तुमच्या देवाने कपडे पळवले. अरे कपडे पळवले त्यांची पूजा सारखी करण्याकरता, त्यांना पूजेतून फळ प्राप्त व्हावं म्हणून भगवान परमात्म्याने केलेली लीला त्याला चिरहरण लीला म्हणतात. कोणती लीला म्हणतात? चिरहरण लीला. मग त्या गोपिकांना सारखं करून घेतलं. गोपिकांना भगवान परमात्म्याची शरणागती केली त्यांनी. आणि मग कात्यायनी मातेची पूजा करत असताना भगवान परमात्म्याने त्यांची पूजा सारखी करून दिली. कशी पूजा करायची, त्याच्यामध्ये काय पवित्र सांभाळायचं, आपण सुद्धा सगळं सांभाळून करण्याकरता आपल्याला सांगितलं गेलं पाहिजे. चिरहरण लीला म्हणजे काय? वस्त्रहरण नाही. तुम्हाला सारखं करून घेतलं, भगवान परमात्म्यापर्यंत जाण्याची लक्षणं सांगितली मला.
मग ते गोपिकांच्या लक्षात आलं. गोपिकांच्या लक्षात आलं, त्यांनी ते चूक सुधारून घेतली. भगवान परमात्म्याला शरण गेलं. मग कात्यायनी माताने त्यांच्यावरती कृपा केली. कात्यायनी माता त्यांना प्रसन्न झाली आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला, हा गोपाळ तुम्हाला पती स्वरूपात मिळेल, आशीर्वाद दिला महाराज कात्यायनी माता. आता कात्यायनी मातेने आशीर्वाद दिला, गोपिका पुन्हा आनंद झालं. पण काय झालं महाराज, एक दिवस काय झालं, भगवान परमात्मा वनामध्ये खेळत असताना येत असताना भगवान परमात्म्याला वाटलं आपण आता काय करा, या गोपिकाबरोबर रास करावा. काय करावी, रास म्हणजे काय, रास म्हणजे राख, जाळून घेता आलं पाहिजे. काय करावं आपण, रास म्हणजे जाळून घेता आलं पाहिजे. भगवान परमात्म्याने एक दिवस ठरवलं. भगवान परमात्म्याने संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेमध्ये भगवान परमात्म्याने आपल्या बासरीतून क्लीम नावाचं बीज तयार केलं. सगळ्या गोपिकांच्या कानावरती गेलं. गोपिकांच्या कानावरती बीज, क्लीम बीज ऐकल्याबरोबर त्या बासरीचा स्वर ऐकल्यानंतर, बासरीचा नाद ऐकल्यानंतर बऱ्याचशा कोणी आपल्या पतीची सेवा करत होते, पतीला सोडून दिला, भगवान परमात्म्याकडे पळू लागले. एक गवळण काय करत होती, आपले दह्याचं मंथन करत होती. शेजारी मुलगी होती, तिला ते बीज स्वराचं स्वर ऐकू आला. पाव्याचा स्वर ऐकून आल्यानंतर तिने काय केलं, ते दह्याचं मडकं शिंक्यावर ठेवायच्या ऐवजी काय केलं, तिने आपली मुलगी त्याच्यावरती ठेवली शिंक्यावरती आणि दह्याची बरणी आपल्याबरोबर घेऊन चालली. का बरं, भगवान परमात्म्याचा पाव्याचा सूर ऐकलं तर सगळं जीव जडे, कसली जीवाला फूल पडे, जीवाला फूल पडे, कसली जीवाला फूल पडे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडते. मला जीव भूल पडली पाहिजे. भूल पडली म्हणजे काय झालं, गोपिकाला तिने काय केलं महाराज, दह्याची बरणी शिंक्यावरती ठेवायचं त्याचं काम होतं. दह्याची बरणी शिंक्यावर ठेवायची होती आणि मुलीला कडेवरती घेऊन यायचं होतं. पण तिच्या लक्षात नाही राहिलं. का लक्षात नाही, म्हणून विसरली महाराज ती. भगवान हरी माझे हरी ले चिंत, 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 हरी माझे हरी ले चिंत. पारवित विसरले, पारवित विसरले, कैशी जाऊ घरा नवे हा बरा लोके. हो, तिने महाराज हरणी शिंक्यावर ठेवली, बरणी घेऊन गेली महाराज. पण काय कारण, भगवान परमात्म्याच्या पाव्याचा सूर ऐकला महाराज. अहो, एक गवळण काय करत होती,
कामधंदा विसरतात पण कशात या पाव्याच्या स्वरानं ते कामधंदा विसरल्या. वाजवीत पावा कृष्ण मुरारी वाजवीत पावा कृष्ण मुरारी झाली राधा तुझा पावा झाली राधा वाजवीत पावा कृष्ण मुरारी वाजवीत पावा कृष्ण मुरारी मेरी झाली राधा तुझा पावा गोपाल कृष्ण भगवान की जय राधे श्याम. वेडी झाली राधा. अजून राधापर्यंत गेलोच नाही आपण पण भगवान गोपाळ महाराजांनी लवकर वेडी करून टाकले. राधेपर्यंत जायचं ही रासलीला राधे करताच आहे. ही रास आहे ना राधाशिवाय पूर्ण होणारी नाही गोष्ट. सगळी गोष्ट पूर्ण होऊ शकते पण राधेशिवाय रास पूर्ण होऊ शकत नाही. कारण ती राधा म्हणजे राशेश्वरी आहे. राशेश्वरी असणारी भगवान परमात्म्याची आल्हादिनी शक्ती आहे. भगवान परमात्म्याची आल्हादिनी शक्ती तिच्याशिवाय रास पूर्ण होणार नाही. पण ही रास पूर्ण करण्याकरता राधेची गरजच आहे. सगळ्या गवळणी आल्या महाराज. गवळणी आल्या भगवान परमात्मा. पण काय झालं भगवान परमात्मा सगळ्यांबरोबर खेळू लागला. एक गवळणी एक काना एका गवळणी बरोबर फिरू लागला. पण काय झालं सगळ्या गवळणीला वाटायचं माझ्याबरोबरच भगवान परमात्मा खेळतो माझ्याबरोबरच. कारण गवळणीला प्रत्येकाला अभिमानच होतो. भगवान परमात्म्याने काय केलं एक गोपीला खांद्यावरती घेतला निघून गेला. गुप्त झाला. काय केलं या गोपिका सगळ्यांसमोर एका गवळणीला उचललं. गवळणीला खांद्यावरती घेतलं आणि भगवान परमात्मा गुप्त झाला. का गुप्त झाला त्या गवळणींनी पाहू लागले शोधू लागले कुठे गेला भगवान कुठे गेला भगवान. भगवान परमात्म्याला शोधू लागले. सगळे पाहत लागले. कोणी माग काढतंय माग. जुन्या काळी माग लावायची पद्धत होती. मागाने त्यापर्यंत जायचं. बरेच वेळ पाहिलं महाराज हे दोघं जण चालले महाराज. हे बऱ्याच ठिकाणी त्यांना दोघांची 4 पावलाची खून दिसू लागली. बरंच अंतर गेल्यानंतर त्या गोपिकाने पुन्हा त्या भगवान परमात्म्याने काय केलं त्या गवळणीला खांद्यावरती घेतलं महाराज. काय घेतलं मग 4 पायाचं 2 पायावर आलं महाराज. माग कुठपर्यंत आलं गवळ. मग त्या गवळणीला सुद्धा विशेष वाटलं. काय विशेष वाटलं की इतर गवळणीपेक्षा मी नक्कीच यांच्या बाकीच्या गवळणीपेक्षा मी नक्कीच श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान परमात्म्याने मला खांद्यावरती घेतलं. का बरं तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. काय निर्माण झाला भाव की इथं ह्या जमलेल्या सगळ्या गवळणीपेक्षा मी वेगळीच आहे. म्हणून भगवान परमात्म्याने मला खांद्यावरती घेऊन जाऊ लागलं. भगवान परमात्म्याला तीळभर अभिमान सहन होत नाही. भगवान परमात्म्याला तिळा इतका सुद्धा अभिमान सहन होत नाही. हा अभिमान मेरू तो समान मेरू समान. मेरू म्हणजे पर्वता एवढा असणारा दिसणार होतो महाराज. फक्त तीळ मात्र अभिमान. गोपिकाच्या अंतःकरणामध्ये भाव तयार झाला या सगळ्या गोपींपेक्षा मी नक्कीच. म्हणून मला भगवान परमात्म्याने खांद्यावरती आणलंय. भगवान परमात्म्याची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिला तिचं राप दिशेने टाकून दिली. गोपिका टाकून दिली मला. भगवान परमात्मा पुन्हा गुप्त झाला. भगवान परमात्मा गुप्त झाला. मग या पाठीमागून आलेल्या गवळणी त्या भगवान परमात्म्याच्या विवळत होत्या रडत होत्या. भगवान परमात्म्याविषयीचं अंतःकरणातलं प्रेम असं म्हणून रडत होत्या. कुठे शोधू. बराच वेळ झाला महाराज. येतवरी वता संघ अंगी अंग न पविला कानया रे जग कानया रे जगदेठी कानया
त्या गवळणी भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये रडू लागले महाराज. कानया रे जगजेठी देई भेटी एके वेळा येत वरी होता संग अंगे अंग लपविला. तुकोबरायांची गवळण आहे महाराज. कानया रे जगजेठी एकदा इथं आमच्या बरोबर होतास का मोकळी आहे मला वनामध्ये मोकळं सोडून दिलंस तू गुप्त झालास. विवळत होत्या महाराज आणि विवळत होत्या कोणाच्या बद्दल देवाबद्दल विवळत होत्या आणि देव भगवान परमात्मा मग तिथेच प्रगट झाला आणि प्रगट झाल्यानंतर गोवळणींनी विचारलं बारे कुठे गेला होता. भगवान परमात्माला कुठे गेलं नाही इथंच होतो तुम्ही कशा रडता माझ्यासाठी ते पाहत होतो. काय तुम्ही माझ्यासाठी कशा रडतात ते मी पाहत होतो. भगवान परमात्मा ते गवळणीला काय म्हणतोय तुम्ही रडत होता ना तुम्ही पाहत होतो तुम्ही कशा रडतायत माझ्यासाठी. मग गवळणींनी सुद्धा आपला गेर बदलला मला. गवळणीने म्हणले मग आता तू आत्ताच्या आत्ता निघून जा. आम्हाला कसं रडता नाही तू पाहतोय ना आम्ही तुझ्यासाठी रडणारच आहोत फक्त तू आत्ताच्या आत्ता आमच्यात निघून जा मग आम्हाला आमचं रडणं सुरू होऊ दे पण आता तू आमच्यातून निघून जा. हा भगवान परमात्मा मला तुमच्यापासून दूर करू नका. मग भगवान परमात्मा काकुळती येतो महाराज. काय करतो भक्तांनी एकदा तर दूर सारण्याचा प्रयत्न केला भक्तांनी एकदा का भगवंताला दूर करण्याचा प्रयत्न केला का भगवान परमात्मा सुद्धा काकुळती येतो. गोपिकांना मला असं नका ना करू मला तुमच्यातून वेगळं करू नका ना मला तुमच्यातच राहू द्या ना तुमच्या बरोबर राहू द्या ना. का थोडं आमचं रडणं आवडतंय ना जा निघून. गवळणीचा आवाज थोडा मोठा होता. का बरं तेवढ्या एकनिष्ठ भक्त होत्या एका श्रद्धावान होत्या. त्यांनी सांगितलं तू आता आमच्यातून निघून जा. मग भगवान परमात्म्याने सुद्धा सांगितलं मला तुमच्याशिवाय कोण आहे दुसरं. मी जरी देव असलो तर तुमच्यामुळं मला किंमत आहे. मग भगवान परमात्म्याने सांगितलं मला पाठवू नका मी तुमच्यातच राहीन. मग आता तू आमच्यासाठी राहणार ना तर आमच्याबरोबर मग पुन्हा महाराज करण्याचं नियोजन केलं मला. भगवान परमात्म्याने अगोदर रास केली. काय केली अगोदर रास केली पण रास पूर्ण होत नाही. का पूर्ण होत नाही त्या रास पूर्ण होण्याकरता राशेश्वरीची गरज असते. आणि राशेश्वरी कोण आहे महाराज तर राशेश्वरी हे राधा. आणि राधा जोपर्यंत या राशेमध्ये येणार नाही पण ती रास पूर्ण होणार नाही. मग ही रास ठरली शरद पौर्णिमेच्या रात्री. कधी शरद पौर्णिमेच्या रात्रीला रास करण्याचं ठरलं. भगवान परमात्म्याने पुन्हा पाव वाजवला आणि संपूर्ण विश्वाला पाव वाजवला महाराज. आणि गवळणी आल्या महाराज. गवळणी आल्या आणि गवळणीची रास पाहण्याकरता महाराज भगवान शंकराला सुद्धा राहवलं नाही महाराज. भगवान शंकराला सुद्धा राहवलं नाही. भगवान शंकराला सुद्धा वाटलं की मी या रासेमध्ये गेलो पाहिजे ही रासलीला मला सहभाग घेता आला पाहिजे. मग काय करावं लागल या रासलीलेमध्ये भगवान शंकराला येण्याची इच्छा झाली. बरं आता भगवान शंकराला पहिलेच कपडे नेसायची आहे का. भगवान शंकराला कपडे नेसायची पहिलीच सवय. गजचर्म व्याघ्रांबर हा गजचर्म व्याघ्रांबर व्याघ्राचं कातडं पांघरायचं सवय त्याला कपडे घालायचे काही माहीत. तसं म्हणा आपण वारीला जातो ना वारीला गेलं का सगळ्याला असं वाटतं महाराज नवीन वारकरी असावं. नवीन वारकऱ्याला वाटतं महाराज बाकीचे सगळे महाराज लोक धोतर घालतात आपणही धोतर लावा महाराज.
वाटतं त्याला, कारण कधी त्याला तिकडं पॅन्टीची पायजम्याची सवय, त्याला कधी धोतर नेसली सवय नसते. मग काय करतो, एखाद्या आमच्यासारख्या महाराजांकडून धोतर नेसून घेतो. त्यांना कोण पटली महाराज, त्याच्यामुळं मग ते हसतात, ते त्यांना कळलं ते. असं ते धोतर नेसून घेतात महाराज. पण रस्त्याने चालताना मग आता ते धोतराचा सोगा वगैरे त्याचा काय त्याला अंदाज नसतो. आणि गडबडीत काय होतं महाराज, त्याला एक तर धोतर कधी नेसायची सवय नाही. गडबडीत काय होतं, त्याचं कोणीतरी नेमकं त्याचं कुठंतरी पाय गुंतवतो आणि तो सोगा निसटतो. सोगा निसतो, जे नेसवणारा धोतर नेसवणारा ते जवळपास नसतो, याला काही येत नसतं. मग ते काय करतो, सोगा हातात घेऊन तसंच आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जातो महाराज. का जातो, त्याला येत नसतं ना. तसं भगवान शंकराचं सुद्धा अवस्था तीच आहे महाराज. कधीच कपडेच पांघरायचे नाही. मग आता त्याला तर राशीमध्ये प्रवास करायचा. आता राशीमध्ये रासलीलेमध्ये जायचं आहे. मग काय केलं महाराज, पार्वती मातेने त्यांचा शृंगार केला महाराज. त्या भगवान शंकराचा पार्वती मातेने शृंगार केला. अगोदर जटा असलेला. बरं, भगवान परमात्मा कसा आहे हो, कर्पूर गौरम करुणा अवतार. कर्पुरा कापरासारखा शुभ्र गोरा असणारा भगवान शंकर आहे. कापरासारखा शुद्ध आहे आणि गोरा पान आहे. आणि त्याच्या जटा मोकळ्या सोडल्या. कोणाच्या, पार्वती मातेने शृंगार केला महाराज. त्यांना पार्वती मातेने आपला स्वतःचा पितांबर नेसवला. भगवान शंकराला पितांबर साडीसारखा नेसवला. साडीसारखं स्वरूप केलं. आपल्या जटा मोकळ्या सोडून त्याचा भांग सोडून दिला महाराज. असे लीला करत दिले. आणि तो भगवान परमात्मा त्या गोपिकाच्या राशीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. प्रवेश मिळाला. प्रवेश फक्त कोणाला होता महाराज, जो गोपी बनन त्याला प्रवेश होता. प्रवेश कोणाला होता, गोपीला. प्रवेश कोणालाच नाही महाराज. गोपी म्हणजे काय, गोपीमध्ये, गोपीच्या भावामध्ये, गोपी भाव इतका श्रेष्ठ भाव आहे. या भावामध्ये, गोपी भावामध्ये जर गेला तरच भगवान परमात्म्याच्या रासलीलेमध्ये प्रवेश आहे. रासलीलेमध्ये प्रवेश करायचा. भगवान परमात्म्यानं, भगवान शिवानं एवढा कर्तुम अकर्तुम जर सर्व शक्तिमान असणारा भगवान शिव, जगाचा बाप असणारा भगवान शिव, त्याला सुद्धा गोपी भावाला यावं लागलं. आणि म्हणून तो रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला. रासलीलेमध्ये प्रवेश मिळाला. खेळ, रासलीला सुरू झाली. रासेश्वरी असणारी राधा सुद्धा आल्हादानी भगवान परमात्म्याची शक्ती आहे. ती शक्ती प्रवेश केल्याशिवाय रास पूर्ण होत नाही. राधेने आल्यानंतर मग रास पूर्ण होते. राधेला बोलवलं आणि भगवान, बरं, एक एक गोपी, एक एक कृष्ण, एकेका गोपी प्रत्येक. बरं, कोटी गवळणी होत्या. किती, कोटी गवळणी. भगवान परमात्म्याने कोटी रूप धारण केले. प्रत्येक गवळण. बरं, पण त्याला भगवान परमात्म्याला सुद्धा वाटलं थोडी मजा करावी, थोडी विनोद करावा, थोडी चेष्टा करावी. काय करावं म्हणत, त्याला वाटलं ही जी गवळण आलेली आहे, ही गवळण कोण आहे, त्या भगवान परमात्म्याला सांगायची गरज नाही. ओळखली. काय ओळखले, अहो हे तर माझा भगवान परमात्मा आहे, भगवान शिव आहे. पण आज गोपी होऊन आलाय म्हणून काय केलं महाराज, तुम्हाला अगोदर सांगितलं, गडबडीत धोतर नेसता येत नाही. भगवान परमात्म्याने त्यांच्या पितांबरावरती पाय ठेवला आणि ती साडी सुटली. कोणाची, भगवान शंकराची साडी सुटली. कशी तरी आवडली महाराज. पण गोपींनी स्वीकार, भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हणलं रामदेव देवा, भगवान परमात्मा. मग रासलीला सुरू झाली. मग ती रास वृंदावनामध्ये रास झाली. ती 6 महिन्याची रात्र होती. किती महिन्याची, 6 महिने रात्र. जे शरद पौर्णिमा आहे ना, ही 6 महिन्याची रात्र तयार केली. भगवान परमात्मा प्रत्येक गोपी बरोबर आनंद घेत होता. प्रत्येक गोपिकाला आनंद देत होता. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीचा मन में रो मन गया सवेरे पावन वृंदावन.